नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक. आपण आजच्या लेक्चरमध्ये BA TY BASY या वर्गाकरता आपल्याला विद्यापीठाने दिलेला जो महत्त्वाचा पेपर आहे भौगोलिक माहिती प्रणाली या पेपरचा आपण अभ्यासाला सुरुवात केला आहे. याला आपण GIS जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम GIS या पेपरची आपण माहिती पाहतो. आणि या आधीच्या लेक्चरमध्ये आपण या GIS संबंधित वेगवेगळ्या घटकावरती आपण अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये GIS ची डेफिनेशन असेल, इंट्रोडक्शन असेल, त्यानंतर हिस्ट्री ऑफ GIS असेल. आणि कालच्या लेक्चरपासून आपण या ठिकाणी नवीन विषयाला सुरुवात केलेली होती. यामध्ये GIS चे नेचर अँड स्कोप ऑफ GIS या विषयाला आपण सुरुवात केली होती. आणि मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की GIS ची जी आजची गरज आहे ही प्रत्येक घटकाला, म्हणजे भूपृष्ठावरील जे काही विविध घटक आहेत यामध्ये कृषी संबंधित असेल, लोकसंख्येसंबंधित असेल, त्यानंतर सागर विज्ञानासंबंधित असेल, त्यानंतर वस्ती भूगोलासंबंधित असेल किंवा मेडिकल संबंधित असेल, या सगळ्या घटकासंबंधित ह्या GISचा वापर केला जातो. भूपृष्ठावरील प्रत्येक घटकाचा, म्हणजे एखाद्या छोट्या गावापासून तर एखाद्या शहरापर्यंत आणि शहरापासून पूर्ण देश आणि विविध म्हणजे देश या जागतिक लेवलवरती या ठिकाणी आपण या GISचा आज समाविष्ट झालेला आहे. या प्रत्येक घटकाचा अभ्यास या GISमध्ये केला जातो. आणि ह्या GISचा दिवसेंदिवस जे बदल हा खूप तीव्रतेने झालेला आपल्याला दिसून येते. आज आपण बघतो की GIS जो आहे, हे GIS जे सॉफ्टवेअर आहे, हे प्रणाली जी आहे, तर याचा उपयोग उद्योगधंदे असो, व्यापार करणारे असो, त्या विविध स्वरूपाच्या एजन्सी असो, या एजन्सीमध्ये या GISचा वापर केला जातो. आणि या सॉफ्टवेअरला आधुनिक बनवण्यासाठी किंवा त्याच्या तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस बदल करण्यासाठी सरकारी यंत्रणेपासून, म्हणजे विद्यापीठ असेल, त्या सरकारी संस्था असेल, या खाजगी संस्था असेल, यांनी सुद्धा आज पुढाकार घेतलेला आहे. कारण का या GISचा वापर हा आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये करत आहोत. आणि त्याची लोकप्रियता ही बघून प्रत्येक जे खाजगी असो की सरकारी संस्था असो, एजन्सीज असो, या GISचा कशाप्रकारे दिवसेंदिवस बदल करता येईल आणि त्याचा उपयोग करून त्याचा फायदा आपल्याला कशा प्रकारे करता येईल यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. आणि आज आपण या ठिकाणी GISचे जे स्वरूप मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे आणि स्कोपला सुद्धा व्याप्ती या याला सुद्धा आपण सुरुवात केली होती. आणि या व्याप्तीमध्ये आपण GISचा उपयोग कशाप्रकारे कृषी क्षेत्रामध्ये केला जातो, त्या प्रत्येक भागामध्ये कृषीचं एकूण क्षेत्रफळ काय आहे, त्या ठिकाणी रब्बी पिकं कशा प्रकारे घेते, खरीप पिकांच्या संबंधितची माहिती असेल, शेतकऱ्यासंबंधित माहिती असेल, शेतकऱ्यावर त्या पिकांसंबंधित आलेल्या आपत्ती संबंधित असेल, तर या सगळ्या घटकांचा अभ्यास या GIS मार्फत केला जातो. दुसरा आहे सेटलमेंट संबंधित, म्हणजे वस्ती संबंधित असेल, तर आपण बघतो की वाढती लोकसंख्या असेल तर वाढत्या लोकसंख्येनुसार घरांची संख्यासुद्धा वाढताना दिसून येते. ग्रामीण भागातली वस्ती असो, शहरी भागातली वस्ती असो, शहरीकरणामुळे होणारे परिणाम असो, तर या कोणत्या ठिकाणी शहरीकरण होत आहे, कोणत्या दिशेनं होत आहे, कोणत्या स्पीडनं होत आहे, आणि त्या ठिकाणी शहरीकरणामुळे येणाऱ्या ज्या विविध समस्या आहेत, तर या समस्यावर चर्चा करण्यासाठी त्याच्यावर उपाययोजना करण्याचं कामसुद्धा या GIS मार्फत केलं जाऊ शकते. याच्या संबंधित माहिती मी मागच्या लेक्चरमध्ये दिलेली आहे, ती आपण बघू शकता. आणि पॉप्युलेशन संबंधित सुद्धा मी माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहे. आणि भूगोल विषयामध्ये कशा प्रकारे GISचा वापर केला जातो, या 4 पॉईंटचा आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे. आज आपण या ठिकाणी GISचा आणखी कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये अभ्यास केला जातो याच्या संबंधित आपण माहिती बघणार आहोत.
दुसरा म्हणजे 5वा जो पॉईंट आहे ट्रान्सपोर्टेशन किंवा वाहतूक व्यवस्था, वाहतूक व दळणवळण या घटकांचा सुद्धा अभ्यास आपण या GIS मध्ये करू शकतो आणि केला जात असलेला आपल्याला दिसून येते. मित्रांनो, ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन हा जर पॉईंट बघितला तर आज आपण बघतो की आपल्याला प्रत्येकाला म्हणजे नोकरीसाठी म्हणा किंवा विविध घटकासाठी म्हणा आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. यामध्ये आपल्याला रोडवे असो, त्यानंतर आपल्याला रेल्वे असेल किंवा विमान वाहतूक असेल किंवा इतर काही स्वरूपाच्या वाहतूक असेल, तर या सगळ्या वाहतुकीचा आपला वापर या ठिकाणी जहाजाद्वारे सुद्धा ट्रान्सपोर्टेशन या ठिकाणच्या वाहतूक आपण करू शकतो. तर या संबंधीचे जे रोड असेल तर या रोडचा सुद्धा आपण मॅप म्हणजे ट्रान्सपोर्टेशन वाहतुकीचा म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आणि कम्युनिकेशनचा मॅप आपण या ठिकाणी आपण करू शकतो. तयार करण्याचं काम ह्या GIS मध्ये केलेलं दिसून येते. उदाहरणार्थ आपण जर जालना औरंगाबाद रोड घेतला तर या रोडचा आधीची स्थिती कशी होती, आताची स्थिती कशी आहे, या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन करणाऱ्या गाड्यांची संख्या किती आहे, आधी कशा प्रकारे त्या ठिकाणी ॲक्सिडेंटचे प्रमाण किती आहे, त्याची रुंदी किती आहे, त्याच्या आधारावरती होणारे ज्या रस्त्यावरती होणारे अतिक्रमणाचं कशा प्रकारे आहे याची सुद्धा आपण माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्याचप्रमाणे या दोन्ही बाजूने असलेल्या सुविधा कशा प्रकारच्या, झाडांची संख्या कशा प्रकारची आहे याचा सुद्धा आपण अभ्यास या ठिकाणी करू शकतो. म्हणजे ग्रामीण भागामध्ये रस्ते कशा प्रकारे, कच्चा रस्ता कसा आहे, पक्का सिमेंटचा रस्ता कसा झालेला आहे, नवीन रस्ते कोणत्या प्रकारे झाले, आता जसं समृद्धी मार्ग असेल याचा सुद्धा आपण या ठिकाणी मॅप तयार करू शकतो. त्याचा परिणाम कशा प्रकारे झालेला आहे, शेतीवर कशा प्रकारे परिणाम झाला, ट्रान्सपोर्टेशनवर कशा प्रकारे परिणाम झालेला आहे, ॲक्सिडेंटच्या स्वरूपाचा कशा प्रकारे परिणाम झालेला आहे, या सगळ्या घटकांचा अभ्यास या वाहतूक आणि ट्रान्सपोर्टेशन संबंधित आपण GIS मार्फत करू शकतो. उदाहरणार्थ आपण बघतो की आज पेट्रोल घेऊन जाणारे अनेक ट्रक असेल, या ट्रकच्या सुद्धा आधारावर सुद्धा आपण या ठिकाणी GPSचा वापर करून या ठिकाणी हा वापर या ठिकाणी केलेला दिसून येते. आणि या ट्रान्सपोर्टेशन वाहतुकीसाठी सुद्धा, वाहतूक आणि दळणवळणासाठी सुद्धा GISचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. त्यानंतर आपण बघतो की रिसोर्सेस, म्हणजे संसाधने, खनिज आणि संसाधनाचा या संबंधित सुद्धा GISचा या ठिकाणी वापर केलेला आपण दिसून येते. जे वेगवेगळ्या स्वरूपाच्या माइन्स असेल, या माइन्सचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी केला जातो. कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा रॉक आहे, खडक आहे, हा खडक कशा प्रकारचा उपयुक्त आहे याचा सुद्धा अभ्यास आपण GIS मार्फत घेतलेल्या इमेजेसच्या आधारावरती करू शकतो. त्याचप्रमाणे काही ठिकाणी वनस्पती असेल तर त्या वनस्पतीचे संसाधन म्हणून आपण वापर करतो, त्याचा सुद्धा कशा प्रकारे कोणत्या ठिकाणी वनस्पती जास्त आहे, कोणत्या ठिकाणी कमी आहे, त्या ठिकाणी नष्ट होण्याचं प्रमाण काय याचं सुद्धा आपण या ठिकाणी रिसोर्स आणि म्हणजे रिसोर्सेस या अंतर्गत GISच्या अंतर्गत याचा सुद्धा आपण अभ्यास या ठिकाणी केला जात आहे. विविध स्वरूपाच्या जलसाठे असेल, खनिज संपदा असेल, या सगळ्यांचा अभ्यास या GIS मार्फत आपण करू शकतो. आणि आज GISचा या अधिक स्वरूपाच्या कशा प्रकारे भूगर्भातील विविध जो घटक आहे या घटकांचा अभ्यास कशा प्रकारे आपण करता येईल याचे सुद्धा GIS सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये आपण बदल करून, चेंजेस करून आधुनिक पद्धतीने कशा प्रकारे अभ्यास करता येईल याचं सुद्धा संशोधन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या एजन्सीमार्फत केला जात आहे. आणि या रिसोर्स संशोधनासंबंधी सुद्धा आपण GISचा वापर करू शकतो. म्हणजे याचा सुद्धा व्याप्तीमध्ये याचा एक समावेश आपण करू शकतो. त्याचप्रमाणे 7वा जो पॉईंट आहे, 7व्यामध्ये आपण बघू शकतो की वॉटर मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आपण GISचा वापर करू शकतो. म्हणजे GIS मार्फत भूपृष्ठावर कशा प्रकारचे समुद्रकिनारे असेल, नद्यांचा भाग असेल, सरोवरे असेल, तलाव असेल, ग्लेशियर असेल, बर्फाच्छादित स्वरूपाचा जलसाठा असेल, विविध स्वरूपाच्या आपण बघतो शेततळे असेल, तर अगदी छोट्या वॉटर रिसोर्सपासून म्हणजे जलसाठा स्रोतापासून म्हणजे
शेततळ्यापासून विहिरीपासून तर त्यापासून तर आपण समुद्रापर्यंतच्या इतर सगळ्या जलसाठ्याचं मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट यासंबंधी सुद्धा आपण अभ्यास या ठिकाणी करू शकतो. म्हणजे आपण नद्या असेल त्याच्या उपनद्या कशा, त्यांच्यामध्ये बदल झालेला प्रकार कसा, पुरामुळे नद्यांमुळे कशा प्रकारे मोठ्या मोठ्या स्वरूपात जे काही हानी होत असेल त्याच्या हानीचे कारण काय, याचे का आपण सुद्धा अभ्यास या जलसाठ्याच्या वॉटर मॅनेजमेंट संबंधित आपण करू शकतो. ते GISद्वारे आपण प्रेझेंट सुरू करू शकतो, त्याचे नकाशेसुद्धा आपण काढू शकतो आणि त्याच्यावर उपाययोजनासुद्धा आपण करू शकतो. म्हणजे एखादा जर चौथाना जलसाठा घेतला आपण तर या ठिकाणी मागील किती 20 वर्षाआधी याच्या जलसाठ्यामध्ये प्रत्येक वर्षी कशा प्रकारे बदल झाला आहे, जलसाठा वाढला कमी झाला, त्याची जे एकूण म्हणजे ॲक्च्युअल जे त्याची जलसाठ्याची क्षमता आहे त्याच्यापेक्षा आपण जे आज त्या 20 वर्षाआधी त्या प्रमाणात तिथं पाणी साठत आहे का, त्या पाणी साठल्यानंतर त्यांच्या डिस्ट्रीब्युशन जे आहे कालव्याद्वारे कशा प्रकारे केलं जाते यासाठीसुद्धा आपण अभ्यास करू शकतो. त्याचप्रमाणे त्या जलसाठ्यामध्ये वेगवेगळ्या शेवाळ किती प्रमाणात आहे, ते पाणी पिण्यायोग्य आहे का, धुलीकरण कशा प्रकारे आहे, म्हणजे त्याचे जे पारदर्शकता आहे पाण्याची ही कशा प्रकारे आहे, कोणत्या महिन्यामध्ये पारदर्शकता कमी असते, कोणत्या महिन्यामध्ये पारदर्शकता ही चांगली असते, याचासुद्धा अभ्यास आपण या GIS मार्फत करू शकतो. म्हणजे वॉटर मॅनेजमेंटसाठी सुद्धा आपण याचा अभ्यास या GISचा वापर करू शकतो. त्यानंतर आपण बघतो त्यानंतर सर्वे करायचा असेल आपल्याला एखाद्या ठिकाणचा सर्वेक्षण करण्यासाठी सुद्धा आपण GISचा वापर करू शकतो. एखाद्या भागाचं जर आपल्याला सर्वेक्षण करायचं असेल, त्या ठिकाणी असलेल्या वनस्पतीचं सर्वेक्षण करायचं असेल, एखाद्या त्या ठिकाणी असलेल्या जलसाठ्याचं सर्वेक्षण करायचं असेल, विविध घटकांचा आपल्याला जमिनीचा सर्वे करायचा असेल, खरीप हंगामामध्ये लागलेल्या पिकाचं सर्वेक्षण करायचं असेल, आपत्ती असेल तर आपत्तीच्या वेळेस ओला दुष्काळ असेल तर ओला दुष्काळाच्या भागाचं सर्वेक्षण करायचं असेल, कोरड्या दुष्काळाच्या संबंधित सर्वेक्षण करायचं, पॉप्युलेशनचं सर्वेक्षण करायचं असेल तर यासाठी सुद्धा आपण GISचा वापर करू शकतो. त्यानंतर छायाचित्रे, मित्रांनो आताच मी तुम्हाला सांगितलं की USGS असेल, NASA असेल, भुवन असेल, PSRI असेल, या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत. या वेबसाईटवर तुम्ही त्यांनी जे उपग्रहाद्वारे म्हणजे वेगवेगळ्या उपग्रहाद्वारे उपग्रह 5वा असेल, 6वा असेल, 7वा असेल, 8वा असेल तर या 9वा याप्रमाणे जे उपग्रहाच्या ज्या सॅटेलाईट इमेजेस आहेत ह्या इमेजेससुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्या इमेजेसवर सुद्धा ॲनालिसिस करू शकता. उदाहरणार्थ आपण जर आपला हा जो बदनापूर जालना रोड घेतला तर या बदनापूर जालना रोडच्या ज्या इमेजेस आहेत म्हणजे 2008, 9, 10 याच्या आधीपासूनच्या जर इमेजेसपासून तर आजच्या 2024पर्यंतच्या प्रत्येक याच्या जर आपण वर्षाच्या इमेजेस घेतल्या तर या इमेजेसच्या आधारावरती यामध्ये रोडमध्ये कशा प्रकारे बदल झाला याचासुद्धा आपण अभ्यास करू शकतो. म्हणजे छायाचित्राच्या आधारावरती सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. वेगवेगळे जे आपल्याला स्रोत आहे वेगवेगळ्या वेबसाईटवरून भेटणाऱ्या जे इमेजेस आहेत या इमेजेस आपण घेऊन आपल्या GISमध्ये ते मॅप तयार करू शकतो आणि त्याच्यामध्ये झालेला बदल त्याचं विश्लेषण आणि ते प्रेझेंटेशन आपण सुद्धा करू शकतो. छायाचित्रासाठी सुद्धा आपण GISचा वापर करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारी संबंधित सुद्धा आपण वापर करू शकतो. सुरक्षितता व गुन्हेगारी या संबंधित सुद्धा GISचा आपण वापर करतो. आज ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या गुन्हेगारीची समस्या वाढत आहे तर या संबंधित सुद्धा GISद्वारे आपण बघतो की त्या ठिकाणी कशा प्रकारे बदल या GIS मार्फत करू शकतो. उदाहरणार्थ मोठ्या स्वरूपात जंगल कटाई केली जाते, इलिगल स्वरूपाची जंगल कटाई केली जाते, चंदनाचे झाड असेल, सागाचे झाड असेल तर या ठिकाणी मोठ्या स्वरूपात त्या झाडांची तोड केली जाते तर यावर नियंत्रण ठेवण्याचं कामसुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. वेगवेगळ्या स्वरूपाच्या गुन्हेगारी संबंधित या GISचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर GPS सिस्टीम वापर करून आपण बघतो की GPSच्या आधारावरती आज प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी कोणताही बदल झाला असेल, मोबाईल संबंधित ट्रॅकिंग करण्यासंबंधित असेल, त्यानंतर कार संबंधित असेल
GPS बऱ्याच GPS कार गेल्या, GPS सिस्टीम असणाऱ्या, त्यानंतर पेट्रोलच्या संबंधित टँकर असेल, यामध्ये होणाऱ्या चोरी असेल, त्या डकैती असेल, तर या संबंधित सुद्धा GPS सिस्टीम वापर करून कोणत्या प्रकारे कोणत्या ठिकाणी काय गुन्हेगारी झाली आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या गुन्हेगारी संबंधित सुद्धा आपण ह्या GISचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. आणि आपत्ती आणि व्यवस्थापन यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण या GISचा वापर करू शकतो. आपत्ती आणि व्यवस्थापन म्हणजे काय, GPSद्वारे आपण कोणत्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला असेल, पूर आलेला असेल, एका वेगवेगळ्या ठिकाणी काही लँडस्लायडिंग झालेली असेल, तर या सगळ्याचा संबंधीचा डाटा आपण घेऊ शकतो. आणि त्या डाटाच्या आधारे लँडस्लायडिंग का झालेली आहे, त्याच्यावर कशा प्रकारे उपाययोजना करता येईल का. त्याचप्रमाणे पूरग्रस्त भाग असेल तर पूरग्रस्त भागामध्ये कोणत्या भागापर्यंत पूर पोहोचलेला आहे, त्याचा इफेक्ट असणारा क्षेत्र किती, पुढच्या वेळेस या क्षेत्रामध्ये कशाप्रकारे बदल करता येईल का, उपाययोजना काय केल्या पाहिजे, या सगळ्यांचा अभ्यास आपण या GIS मार्फत करू शकतो. म्हणजे GISचा वापर आपल्याला आपत्ती व्यवस्थापनासाठी सुद्धा करता येते. त्याचप्रमाणे RS रिमोट सेन्सिंग याचा वापर करून आपण वेगवेगळ्या घटकांचा, भूपृष्ठावर वेगवेगळ्या घटकांचा जे काही भाग असेल, ग्लॅसरी संबंधित असेल, व्हेजिटेशन संबंधित असेल, ट्रान्सपोर्ट, सगळ्या घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी या GIS मार्फत करू शकतो. म्हणजे याची जी व्याप्ती आहे ही व्याप्ती खूप मोठ्या स्वरूपात आहे. आज GIS प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरला जात आहे आणि आज आपण बघतो की दिवसांदिवस त्या GISमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. आणि अशा प्रकारे आज आपण GISची व्याप्ती जी आहे हा पॉईंट बघितलेला आहे. आणि मला अपेक्षित आहे की हा GISचा पॉईंट जो आहे हा आपल्याला व्याप्ती संबंधित जे काही पॉईंट आहेत ना, तर ही आधीचे 5 पॉईंट तुम्हाला मी सांगितलेले आहे. वाहतूक, रिसोर्स, वॉटर मॅनेजमेंट असेल, त्यानंतर सुरक्षेच्या संबंधित वॉटर, त्यानंतर व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन असेल, तर या सगळ्या घटकासाठी हा GISचा आज वापर केला जात आहे. आणि अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी आपला हा पॉईंट या ठिकाणी संपवतो. पुढच्या लेक्चरला आपण या GIS संबंधित थोडीशी माहिती बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.